एक पोस्ट मास्तर होते. ते खूप वेळा नामस्मरण करीत असत. त्यांनी एकदा श्री गोंदवलेकर महाराजांना विचारले, की भगवंताचे निर्गुण स्वरूप हेच खरे असेल, तर मग सगुणाची उपासना आवश्यक आहे का? श्री महाराज त्यांना म्हणाले, तुमच्या उपवर मुलीसाठी स्थळे पाहत आहात. परगावच्या एका स्थळाची माहिती आपणास मिळाली व वडिलांचा संपूर्ण पत्ता तुम्हाला मिळाला. तुम्ही त्या गावी जाऊन त्या पत्त्याचा तपास करता. तेथील एक गृहस्थ तुम्हाला सांगतो की याच रस्त्याने पुढे जा, उजवीकडे वळा व त्या रस्त्याने सरळ गेल्यावर उजव्या हाताला पोस्टाचा खांब आहे, तो दिसेल. त्या खांबासमोर त्यांचे घर आहे. ते ऐकल्यावर तुमचे सारे लक्ष त्या पोस्टाच्या खांबाकडे लागते. पोस्टाचा खांब म्हणजे त्यांचे घर नव्हे, पण तो खांब म्हणजे काय याची पूर्ण कल्पना तुम्हाला असल्याने तुम्ही चालू लागता. चालता चालता पोस्टाचा खांब दिसला की तुम्हाला हवे ते घर मिळते. भगवंताची मूर्ती हेच काम करीत असते. सगुणाच्या उपासनेने निर्गुण स्वरूप जाणण्याची पात्रता येते. वळलेला लाडू हे भगवंताचे सगुण स्वरूप, तर तोच लाडू फोडून पसरला तर ते भगवंताचे निर्गुण स्वरूप समजावे. श्री गोंदवलेकर महाराज.